पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून फार्मर स्पर्धा घेतली जाते। स्पर्धा खरीप हंगामासाठी घेतली जाते, परंतु या स्पर्धेच्या निमित्ताने तयार झालेले शेतकरी गट फक्त खरीप हंगामापुरते मर्यादित काम करतात। ते गट रब्बी हंगामात सुद्धा एकत्रित मिळून काम करताना दिसतायत। आज अशाच एका गटाची बातमी पाहूया। खरीप हंगाम संपल्यानंतर रब्बी हंगामात सातत्यपूर्ण काम चालू असणारा रॉयल शेतकरी गटाच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी गटाने एकत्रित येऊन केल्यात। गटातील सर्व सदस्यांनी बायोगॅस बसवून घेतलेत, फळबाग लागवडीचे नियोजन केले, निघालेल्या मालाचे मूल्यवर्धन आणि त्याबरोबर आपला गट आणखी मोठा करण्यासाठी गावातील अनेक लोकांना गटासोबत जोडून घेऊन रोजगार हमीतून केळी या पिकाची लागवड सुरू केली। या निमित्ताने आज गटाची आणि गावातील जोडले गेलेल्या नवीन शेतकरी यांची पाणी फाउंडेशन टीमच्या माध्यमातून बैठक घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला। यावेळी पाणी फाउंडेशनचे मराठवाडा विभागीय समन्वयक श्री संतोष शिंगारे सर यांनी या गटांसोबत संवाद साधलाय। त्याचबरोबर प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी श्री जाचक साहेब यांच्याशी शेतकऱ्यांना जोडून दिले। यावेळी जाचक साहेबांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधून महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन यावेळी केलेलं आहे। आपण पाहू शकतोय की शेतकरी गट खरीप हंगामापुरतं मर्यादित न राहता रब्बी हंगामात व इथून पुढच्या काळामध्ये गट म्हणून काम करण्यासाठी व गटातील गावातील इतर लोकांना सुद्धा फार्मर स्पर्धेच्या निमित्तानं सुरू असलेल्या डिजिटल शेती शाळेमध्ये शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या सर्व सोपीच गावातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा माहिती व्हाव्यात यासाठी प्रयत्न करताना दिसतात। या गटाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आजच्या बातम्यात इथेच थांबूयात। अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार्मर।